नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत. कृपा सिंधू या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, आपण नेहमी एक वाक्य बोलतो, आमचं घर खूप स्वच्छ आहे, पूजा आहे, देवघर नीटनेटकं आहे, तरीही त्रास का उद्भवतो? आज हाच प्रश्न आपण खोलात जाऊन समजून घेणार आहोत. कारण लक्षात ठेवा, वास्तुदोष नेहमी भिंतीमध्ये, दरवाजात किंवा दिशांमध्येच असतात असं नाही. काही दोष दिसत नाहीत, पण त्याचा परिणाम हा फार खोल आपल्या जीवनावर होत असतो. कारण काय आहे? घर म्हणजे फक्त सिमेंट आणि वाळूचं बांधकाम नाही मंडळी. घर म्हणजे ऊर्जेचं केंद्र आहे. आणि ही ऊर्जा कशामुळे तयार होते? ही ऊर्जा तयार होते आपल्या शब्दांमुळे, आपल्या विचारांमुळे, आपल्या भावनांमुळे आणि आपल्या सवयींमुळे. आता एक एक करून समजून घेऊया. पहिला दोष, चुकून केलेली शब्दयोजना. मंडळी, आपण नकळत रोज असे शब्द वापरतो. हे घर नासकच आहे, आमचं नशीबच खराब आहे, इथे काहीच घडत नाही, काहीच होत नाही, घरात सतत भांडणच होत असतात. हे शब्द फक्त आवाज नाहीत, हे ऊर्जेचे बाण आहेत. जे शब्द आपण रोज बोलतो तेच शब्द भिंतीमध्ये साठून राहतात आणि मग घरात शांतता टिकत नाहीत. लहान लहान गोष्टींवरून भांडणं होत असतात. काम करताना मन लागत नाही. हाच शब्दांमुळे होणारा नकळत वास्तुदोष आहे. दुसरा दोष, राग, मत्सर आणि जळजळ. जर घरात सतत राग करत असतील लोक, मत्सर पाळत असतील मनात, एकमेकांविषयी जळजळ करत असतील किंवा जळत असतील, एकमेकांशी सतत तुलना करत असतील, सतत तक्रारी करत असतील, या भावना मनात असतील, तर लक्षात ठेवा, त्या भावना हवेप्रमाणे पसरतात घरामध्ये. जसं अगरबत्तीचा सुगंध घरभर पसरतो, तसंच नकारात्मक भावना सुद्धा पसरत असतात. आणि मग घरात मन बेचैन राहतं, झोप लागत नाही, कारण नसतानाही चिडचिड होत असते. हा दोष वास्तुशास्त्रात नसून मनात सुरू होतो. तिसरा दोष, बाहेरून येणाऱ्या लोकांची नजर. मंडळी, सगळेच लोक आपल्यासाठी चांगली भावना घेऊन घरात येतात असं नाही. काही लोक आपल्यावर जळत असतात, काही व्यक्ती आपल्याशी तुलना करत असते, नकारात्मक नजर आपल्या घरावर टाकत असतात, नकळत आपल्या घराबद्दल किंवा आपल्याबद्दल वाईट विचार करतात. आणि हे सगळं घराच्या उंबरठ्यावरच थांबत नाही, तर ते त्या व्यक्तीसोबत आपल्या घरात प्रवेश करतं, आपल्या घरातील वातावरणात मिसळतं आणि हळूहळू आपल्या घरातील ऊर्जाही दूषित करतं. म्हणूनच घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ऊर्जा ही महत्वाची असते. चौथा दोष, मोबाईल, टीव्हीवरील नकारात्मक गोष्टी. आजचा सगळ्यात मोठा पण दुर्लक्षित दोष. सतत वाईट बातम्या ऐकणे, गुन्हेगारीसारख्या सिरियल्स पाहणे, भांडणांच्या रील्स पाहणे, नकारात्मक व्हिडिओ पाहणे, अपशब्द असलेले कार्यक्रम बघणे, हे सगळं टीव्हीमधून आणि मोबाईलमधून थेट आपल्या घरात प्रवेश करतं. आणि मग घरात भीतीची ऊर्जा निर्माण होते, संशय तयार होतात, अस्थिरता राहते घरामध्ये आणि चिडचिड होत राहते केवळ. हा डिजिटल वास्तुदोष आहे, जो खूप लोक ओळखतच नाहीत. आता पाचवा दोष, स्वतःचेच नकारात्मक विचार. मंडळी, सगळ्यात खोल आणि धोकादायक दोष इथे आहे आपले स्वतःचेच विचार. माझ्याकडून काहीच होणार नाही, आता सगळं संपलं आहे, मी दुर्दैवी आहे, माझ्याच्याने काहीही होत नाही, देव माझ्यावर रागवला आहे. हे विचार सतत मनात राहतात, पण घरात हे तरंगासारखी फिरत राहतात. आणि मग पूजा करूनही समाधान मिळत नाही, देवघर असूनही शांती नसते, पैसा येतो पण टिकत नाही, कारण घर तुमचे विचार ऐकत असतं. आणि मग काय होतं, तर हे सगळे शब्द, भावना, नजर, विचार हळूहळू घराच्या वातावरणात साठत जातं. आणि मग अचानक आजार उद्भवतो, पैशाची अडचण भासत राहते, सतत अडथळे निर्माण होतात, नात्यांमध्ये तणाव निर्माण होतात, कारण नसलेली भीती. मग लोक म्हणतात काही कळतच नाही, पण घरात काहीतरी बरोबर नाही. आता शेवटचं म्हणजे मंडळी, वास्तुदोष करायला फक्त भिंती बदलायच्या नसतात, शब्द बदलावे लागतात, विचार शुद्ध करावे लागतात, भावना हलक्या कराव्या लागतात, कारण घर हे आपल्यासारखंच बनतं. आता सर्वांच्या मनात विचार येतो की मग हे नकळत झालेले दोष कसे दूर करायचे, त्यावर काय उपाय आहे आणि घराची शुद्धी ही कशी करावी. तर आता आपण पाहणार आहोत की हे दोष कसे दूर करायचे, घरातील ऊर्जा आणि ही पुन्हा शुद्ध कशी करायची. हे उपाय इतके सोपे आहेत की कोणालाही करता येतील.
आता पाहूया शब्दशुद्धी आणि घराची पहिली स्वच्छता. मंडळी, घरात बदल हवा असेल तर सुरुवात ही शब्दांपासून करावी. हे घर नासका आहे, इथे काही होत नाही. याऐवजी रोज जाणीवपूर्वक बोला, हे घर आमच्यासाठी सुरक्षित आहे. या घरात शांती आणि समाधान आहे. इथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. महत्वाचा उपाय, सकाळी देवघरासमोर किंवा घरात उभं राहून फक्त 3 वेळा म्हणा, या घरात फक्त शुभ आणि सकारात्मक ऊर्जा राहो. या घरात फक्त शुभ आणि सकारात्मक ऊर्जा राहो. या घरात फक्त शुभ आणि सकारात्मक ऊर्जा राहो. हे शब्द घर ऐकत असतं आणि स्वीकारतं. आता पाहूया राग उतरवण्याचा सोपा उपाय. राग, चिडचिड, ताण, तणाव हे सगळं घरात साठत जातं. त्यावर उपाय काय? आठवड्यातून किमान एकदा घरात शांतपणे दिवा लावा. दिवा लावताना मनात एकच विचार ठेवा, माझ्या मनातील आणि घरातील सगळा राग आणि हे शांत होऊ देत. दिव्याची ज्योत ही नकारात्मक ऊर्जा जाळून टाकत असते. आता पाहूया बाहेरून आलेली नकारात्मक नजर काढण्यासाठी. खूप लोक घरात येतात, सगळ्यांची ऊर्जा ही सारखीच नसते. त्यावर प्रभावी उपाय म्हणजे मिठाचा. रात्री झोपण्याआधी एका छोट्या भांड्यात खडे मीठ व पाणी ठेवा आणि ते भांडे मुख्य खोलीत ठेवा. सकाळी उठल्यावर त्या भांड्यातलं पाणी सिंकमध्ये किंवा बाहेर टाकून द्या. आठवड्यातून 2 वेळा मीठ पाण्यामध्ये टाकून घर पुसून घ्या. मिठामुळे घरातील वाईट ऊर्जा ओढून घेते. आता पाहूया टीव्ही आणि मोबाईलमधील नकारात्मकता कमी करण्याचा उपाय. मंडळी, संध्याकाळी घरात जी ऊर्जा तयार होते तीच रात्री झोपेत होते. झोपण्याआधी भांडणाचे, भीतीचे व्हिडिओ, वाईट बातम्यांचे व्हिडिओ पाहू नका. झोपण्याआधी उपाय करा. झोपण्याआधी 5 मिनिटे हलक्या आवाजात ओम, राम, श्री स्वामी समर्थ असे नाव ऐका. आवाजातून घराची ही ऊर्जा शांत होते. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचे विचार शुद्ध करण्याचा उपाय. मंडळी, घर तेवढंच शांत असतं जितकं आपलं मन शांत असतं. त्यासाठी मन शुद्धी हा उपाय आहे. डोळे बंद करा, खोल श्वास घ्या आणि मनात म्हणा, मी सुरक्षित आहे, माझं घर सुरक्षित आहे. मी सुरक्षित आहे, माझं घर सुरक्षित आहे. फक्त 2 मिनिटे पुरेशी आहेत. आता पाहूया आठवड्यातून एकदा घराची ऊर्जा स्वच्छता कशी करायची. त्यासाठी धूप आणि अगरबत्तीचा उपाय. संध्याकाळी किंवा संपूर्ण घरामध्ये धूप किंवा अगरबत्ती फिरवा. विशेषतः दरवाजाजवळ, झोपायच्या खोलीत, देवघरात. मनात एकच भावना ठेवा, सगळं वाईट आता निघून जात आहे. आता आमचं सगळं चांगलंच होणार आहे. आता पाहूया देवघराची ऊर्जा वाढवण्यासाठीचा नियम. देवघरात बसून तक्रार करू नका. सतत रडत भीती व्यक्त करू नका. फक्त कृतज्ञता ठेवा आणि दररोज एकच वाक्य बोला, देवा, जे आहे त्यासाठी धन्यवाद. कृतज्ञतेमुळे घराची ऊर्जा ही खूप वेगाने बदलते. आता शेवटचा संदेश म्हणजे, मंडळी, वास्तुदोष दूर करायला मोठे खर्च लागत नाहीत. ती लागते जाणीव, सातत्य लागते, भावना शुद्ध लागते. घर बदलायची गरज नाही, घरातील ऊर्जा बदलावी की सगळं बदललं जातं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.